अहिल्यानगर, गांधी मैदान, चितळे रोड, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, आनंदी बाजार, गाडगीळ पटांगण तसेच नालेगाव परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नव्हता। गेल्या 50 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता। नागरिकांच्या घरांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जात होते। हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत। महायुती सरकारने शहराच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांचा निधी दिला। यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निधीमुळे हे काम पूर्णत्वास येत आहे। तसेच या प्रलंबित प्रश्नांसाठी या भागातील नगरसेवक गणेश कवडे, अजय चितळे, संतोष गेनप्पा, सुभाष लोंढे व शहराचे लोकप्रतिनिधी यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे। तसेच गाडगीळ पटांगण ते सीना नदीपर्यंत बंद पाईप गटाराचे कामासाठी तत्कालीन खासदार सुजय विखे यांनी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। गौरी घुमट, गांधी मैदान, आनंदी बाजार, रंगार गल्ली परिसरातील हे पाईपलाईनचे व ड्रेनेजचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली असता त्यांनी स्वतः या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण करून द्यावे अशा सूचना केलेल्या आहेत। हे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आमचे बारकाईने लक्ष आहे। गौरी घुमट परिसरातील पाण्याच्या निचऱ्याचा गेल्या 50 वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटेल असे प्रतिपादन वसंत लोढा यांनी केले आहे। गांधी मैदान व गौरी घुमट येथील परिसरातील पाईपलाईन व ड्रेनेजच्या कामाची पाहणी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केली। या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा, भाजपाचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष बाळासाहेब खताडे, संजय वल्लाकट्टी, मनीष लोढा, राजेंद्र ओटी, सागर शिंदे, प्रकाश मुथा, राजेंद्र बलदोटा, संदीप शिंदे आदी उपस्थित होते। गौरी घुमट परिसर, गांधी मैदान या परिसरामध्ये पावसाळ्याचं जे पाणी आहे किंवा घरगुती सांडपाणी आहे त्या निचरा होत नव्हता। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जात होतं। ह्या सर्व गोष्टींचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेमार्फत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून आपण 150 कोटी रुपयाच्या निधीतून राज्यस्तर नगरोत्थान योजनेतून या परिसरामध्ये आपण 1200 mmच्या अंडरग्राऊंड पाईप ज्या पावसाचं पाणी वाहून येतील त्याचबरोबर ड्रेनेजचं पाणी वाहून येतील याचं काम प्रगतीपथावर आहे। या मे अखेरपर्यंत आपण हे काम पूर्णत्वास नेऊ। सर्व नागरिकांची परिसरातल्या थोडीफार गैरसोय होईल, परंतु हा जो प्रश्न गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित आहे तो प्रश्न निश्चितपणे सुटेल। धन्यवाद। काल महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन आनंदी बाजार, गौरी घुमट, नालेगाव, गांधी मैदान ह्या परिसरामध्ये जे पाईपलाईनचं काम चालू आहे ह्या पाईपलाईन कामाची प्रत्यक्ष पाहणी करून राहिलेल्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि ताबडतोबीने हे काम सुरू व्हावं म्हणून आपण भेट द्या अशी त्यांना विनंती केल्यानंतर आज सकाळी ते या ठिकाणी आले। या सगळ्या भागातली पाहणी आमच्या समवेत त्यांनी केली। हा जो परिसर आहे या भागात गेल्या 40-50 वर्षापासूनचा हा फार मोठा पावसाच्या पाण्याचा प्रश्न होता। गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही सर्वजण त्यासाठी पाठपुरावा करत होतो, परंतु यश मिळत नव्हतं। परंतु महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी 150 कोटी रुपये जी निधी दिली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्यावेळचे आपले देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी नगर शहरासाठी विशेष 150 कोटी रुपये दिले आणि या 150 कोटीतनं ह्या कामाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मी या ठिकाणी महापालिकेचे आणि संबंधित ज्यांनी ही निधी आणण्याकरता प्रयत्न केले त्यांचं खरंच या ठिकाणी आभार मानले पाहिजे की हा जो प्रश्न जे आम्हाला वाटत नव्हतं हे कधी होईल म्हणून, पण हे प्रथमच या अशा पद्धतीनं एवढं चांगल्या पद्धतीनं हे काम होतंय। ह्या कामाकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहोत, कारण की हे काम कोणत्याही परिस्थितीत आम्ही चुकीचं होऊ देणार नाही, कारण की हा इथला फार जुना प्रश्न आहे। फार सीना नदीपासून तर गाडगीळ पटांगणापर्यंत त्यावेळेसचे खासदार माननीय सुजयजी विखे यांच्या माध्यमातून
40 लाख रुपये मी त्या ठिकाणी आणले आणि त्याच्यानंतर ही पुढची जी पाईपलाईन आहे, ही पुढची पाईपलाईन ह्या 150 कोटीमध्ये त्या शहराचे लोकप्रतिनिधी व सगळ्यांच्या प्रयत्नातनं हे काम होत आहे। तेव्हा महापालिकेच्या आयुक्तांना पण मी धन्यवाद दिले। आपण वेळोवेळी या कामावर लक्ष द्या आणि हे काम तातडीनं पावसाळ्याच्या आत पूर्ण झालं पाहिजे अशा पद्धतीची त्यांना विनंती केली। त्यांनी पण ती मान्य केली। ताबडतोबीनं त्यांनी संबंधित ठेकेदाराला आणि संबंधित इंजिनियरला आमच्या समोर सूचना दिल्या फोनवरनं की बा ताबडतोबीनं हे काम फास्टरित्या करायचं आहे। आपल्याला पावसाळ्याच्या आत या ठिकाणचं हे गटारीचं काम पूर्ण होऊन कॉन्क्रिटीकरण कोणाच्याही तक्रारी आल्या नाही पाहिजे अशा पद्धतीनं सगळं काम व्यवस्थितरित्या करा अशा सूचना पण त्यांनी ताबडतोब दिल्या। त्यामुळं पिण्याचे पाईपलाईन असतील हे असतील हे सगळे जोडून देण्याचं काम त्यांनी त्या आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे हे काम सुरू आहे। पुन्हा एकदा मी महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महापालिकेचं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।